So we are going to start the next game. I'm playing with black pieces. Actually, it is a highlight of a previous game which I used to play at that time. I was there on 832 points. So let's start. आपण started with e4. I responded with e5. Then त्यांनी त्याच्या वजिराने अटॅक करायला ठरवला माझ्यावर. माझा रिस्पॉन्स त्याच्यावरती माझा बिशप मी b4 वरती नेलाय. आता मित्रांनो बऱ्याच जणांना e4 e5 काय कळत नाही. तर chess.com मध्ये तर इथे तुम्हाला या माझ्या स्क्रीनच्या लेफ्ट हँड साईडला नंबर दिसत असतो. 1 पासून 8 पर्यंत व्हाईट पीसेसचा जो हत्ती आहे रूक आहे ते 1 नंबर आहे आणि खाली बॉटमला 8 आहे. तर हे 1 to 8 नंबर्स असतात आणि बॉटमला खाली A B C D E F G H असे जे लेटर्स असतात. तर या लेटर आणि नंबर जो मिळतो त्याला म्हणतात e5. तर आता तुम्ही चेक केलं माझा बिशप म्हणजे माझा जो ब्लॅक कलरचा जो उंटा आहे बाहेर पडला तो कुठे आहे? तो जर आडव्या रेषेत सर्च केलं तर बी आहे त्याचं लेटर आणि नंबर जर सर्च केलं तर B4 नंबर आहे. तर म्हणून असं म्हणतात की बिशप टू B4 ला मूव्ह केला बिशप. ओके, सो विल गो ऑन विथ दॅट. ओके, त्यानंतर त्याचा सुद्धा बिशप त्यांनी काढला आहे. त्याचा बिशप C4 वर त्यांनी घेतला आहे. ओके, माझा घोडा काढून मी माझा डिफेन्स थोडासा वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा पॉन बाहेर काढून माझ्या उंटावर अटॅक केला. ठीक आहे, माझा उंट परत घेतला आहे. दुसरं पॉन त्यांनी जे D4 वर मूव्ह केलं. मी सुद्धा माझं पॉन D5 वर मूव्ह केलं. एक अँड आय हॅव डायरेक्टली अटॅक ऑन हिज क्वीन. सो ही डिफेंडेड हिज क्वीन. देन आय टूक आउट माय अनदर नाईट आउट. आणि त्यांनी इथे जी मूव्ह केली ती नीट बघा मित्रांनो. त्यांनी माझा नुसता घोडा मारलेला नाही. त्यांनी घोडा मारून वरच्या जो माझा G4 चा उंटा आहे त्याचा सपोर्ट घालला आहे जो वजिराच्या एकदम फेसिंग समोर आहे. त्याच्यामुळे होतं काय, जर मी त्याचा उंट परत घ्यायला गेलो तर माझा अजून एक पीस जातं. लेट्स सी व्हॉट आय कॅन. मी त्याला सपोर्ट प्रोव्हाइड केला. त्याने अजून एक पीस माझा घेण्याचा प्रयत्न केला. मी अनएक्सपेक्टेडली त्याचा दुसरा उंटा मारला. आता माझे किती पीसेस हँगिंग आहेत बघा. माझा जो H8 चा रूक आहे तो हँगिंग आहे. हँगिंग म्हणजे ही एक तर माहिती आहे. हँगिंग म्हणजे काय की त्याच्यावर दुसरा आपण अटॅक करतोय आणि मी त्याला कुठल्याच अँगलने डिफेन्स करू शकतो. याला म्हणतात पीसला हँगिंग ठेवणं. आता म्हणजे एकाच वेळी 3 पीसेस हँगिंग आहेत. पॉन आहे, पॉन जे E4 चं पॉन आहे त्याचं ते पॉन माझ्या नाईटला इथे अटॅक करते, मारू शकते. त्याच्यानंतर माझा बिशप जो G4 ला आहे दॅट इज ऑल्सो अंडर थ्रेट आणि माझ्या इकडे H8 चा हत्ती सुद्धा थ्रेटमध्ये. लेट्स सी व्हॉट आय कॅन. आणि ॲज युजल माझा हत्ती घेतला. मी सगळ्यात पहिले माझ्या बिशपला सपोर्ट प्रोव्हाइड केला. माझा घोडा इकडे गेला, माझं नुकसान जास्त झालं. मी कॅशिंग करून घेतलं. देन त्यांनी स्वतःचा जो बिशप आहे तो इकडे अंडर अटॅक होता तो बिशप त्यांनी बाहेर घेतला, त्याला वाचवलं. आता जर तुम्ही बघा माझ्या पीसेस खूप नुकसानमध्ये आहे. माझ्याकडे एक वजीर राहिला, जर मोठे पीस बघितलं तर एक वजीर राहिला, माझ्याकडे एक हत्ती राहिला, 2 उंट राहिला आणि पॉन्स माझ्याकडे फक्त 5 आहेत. कंपॅरेटिव्हली त्याच्याकडे एक वजीर आहे, एक उंटा आहे, 2 घोडे आहेत, 2 हत्ती आहेत. बट चेस इज नॉट ऑलवेज अबाउट द पीसेस, चेस इज अबाउट द पोझिशन. यू सी व्हॉट हॅपन्स. ठीक आहे, ठीक आहे. त्याचा वजीर बाहेर नेला. त्या वजीरवर पुन्हा अटॅक केला आणि पुन्हा डिफेन्स केला. आता मी त्याच्या बिशपवर अटॅक केला आणि बिशप घेतला. आता त्याच्या बिशपला मी माझ्या राजाच्या समोरच्या पॅनल घेऊ शकत नाही कारण राजा थ्रेटमध्ये, राजा चेकमध्ये आहे. तर मी त्याला वजीराने परत घेतला. त्याने त्याचा एक नाईट बाहेर काढला आहे, नाईट ओपन दिली आहे. मी स्ट्रेट अवे त्याचा पॉन मारला आहे जाऊन. त्याचं G2 चा पॉन होता ते जाऊन मी मारला आहे. त्याने माझ्या हातीवर अटॅक केला एकाच वेळी. त्याला म्हणतात नाईट फोर्क. त्याने एकाच वेळी माझ्या त्या घोड्याने एकाच वेळी माझ्या हातीवर आणि उंटावर अटॅक केला. लेट्स सी व्हॉट आय कॅन डू. मी उंटाने हातीला सपोर्ट दिला. आता माझा व्हाईट उंटा आहे ना, माझा व्हाईट जो बिशप आहे तो पुढे खूप उच्चार मांडणार बघा काय होतं. तर त्याला मी कमबॅक म्हणून त्याचा नाईट पण दिला. आता माझ्याकडे फक्त एक वजीर आणि उंटा राहिला. त्याच्याकडे 2 हत्ती आहेत. त्याला 4 पॉईंट्स आहेत. मी त्याच्याकडे 2 हत्ती आणि एक घोडा राहिला आणि वजीर आहे. लेट्स सी व्हॉट आय कॅन डू. पुन्हा परत आलो, वजीर अटॅक केला. राजाला एक स्पेस दिला, नंतर राजा बिल्डिंग स्पेस दिला आणि मी बघितलं त्याने वजीर इथे नेला आहे मागे. म्हणजे तो माझ्या E8 च्या पोझिशनवरून माझ्या राजा चेक दिला आणि तेच त्याने नेक्स्ट मूव्हला ऑलमोस्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या राजा चेक दिला, मी घोडामध्ये टाकला. आता त्याच्या वजीरवर अटॅक केला. त्याने वजीर मला चेक दिला, माझ्या सेफ स्पेस म्हणला. आता इमिजिएट चेकचा थ्रेट दिसत नाही मला. ओके, त्याने माझ्या क्वीनवर अटॅक केला. मी क्वीननी त्याचं B2 चा पॉन घेतला आहे. आता चेकचा थ्रेट मिळाला आहे. अगेन आय डिफेंडेड माय किंग. ओके, पॉन ॲडव्हान्समेंट करतो.